वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत मराठी वृत्तवाहिनीत मी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। डोंबिवली जी अविरत या मराठी बातमीपत्र व मनोरंजन कार्यक्रमाच्या वेबसाईटचे उद्घाटन 15 जून रोजी सकाळी दशभुजा श्री स्वामी समर्थ संस्थानचे धर्मस्व परमपूज्य श्री देवेंद्र गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले। डोंबिवली पश्चिम येथील ग्रँडमास्टर म्युझिक प्रोडक्शन या कंपनी अंतर्गत जी अविरत या न्यूज व मनोरंजन कार्यक्रमाच्या वेबसाईटचे उद्घाटन शनिवारी दिनांक 15 जून 2013 रोजी सकाळी दशभुजा श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे धर्मस्व परमपूज्य देवेंद्र गुरुजींच्या हस्ते करण्यात आले। www.jiavirat.com या वेबसाईटवर न्यूज तसेच महिलांसाठी रस्सल मेजवानी, दिन भविष्य, विविध विषयांवर चर्चासत्र, मुक्त व्यासपीठ असे 24 तास आपल्या मनोरंजनास तत्पर चॅनल आहे। हे या वेबसाईटवर अनेक घरगुती कार्यक्रम, छायाचित्र तसेच मुक्त व्यासपीठ देण्याचा प्रयास होणार असल्याने अनेक कलाकारांना चांगले व्यासपीठ मिळणार आहे। त्यामुळे सर्वांनी आनंद व्यक्त केला। या वेबसाईटच्या उद्घाटन प्रसंगी पुढारीचे पत्रकार अजय निकते, प्रहारचे पत्रकार संतोष गायकवाड, नवाकाळचे पत्रकार आकाश गायकवाड तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। जी अविरत या वेबसाईटला दिल्या मान्यवरांनी शुभेच्छा। जी अविरत या नव्याने सुरू झालेल्या चॅनलसाठी आमच्या शुभेच्छा। या नवीन चॅनलमुळे आपण कुठेही असताना आपल्या लॅपटॉपवर किंवा कॉम्प्युटरवर टीव्हीच्या मदतीने किंवा लॅपटॉपच्या मदतीने आपण कधीही मराठी बातम्या पाहू शकता। या चॅनलवर मराठी वेगवेगळे प्रोग्रामसुद्धा दाखवणार आहेत। या चॅनलला आमच्या शुभेच्छा। त्याचबरोबर यावर्षी झालेल्या 10वी आणि 12वी मधील परीक्षामध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे माझ्यातर्फे अभिनंदन। डोंबिवली शहरामध्ये जी अविरत मराठी वृत्तवाहिनी ही नव्याने सुरू होत असून या वृत्तवाहिनीस टिळक कृष्णतर्फे आमच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा। या चॅनलची माहिती म्हणजे अधिक आपण कुठेही प्रवासात अगर कुठल्याही ठिकाणी असलो इंटरनेट व लॅपटॉपवर क्लिक करून त्यावर असलेली माहिती केव्हाही आपण बघू शकता आणि या वृत्तवाहिनीची भरभराटी जोर हीच कुठे न पुरुषांकडे सदिच्छा। जी अविरत या नव्याने सुरू होत असलेल्या मराठी वृत्तवाहिनीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा। या वाहिनीद्वारे आपण भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून शैक्षणिक, धार्मिक अशा न्यूज पाहू शकता। मोबाईल, इंटरनेट, लॅपटॉप याद्वारे तुम्ही या सगळ्या न्यूज पाहू शकता। तसेच या वाहिनीद्वारे महिलांसाठी नवीन कार्यक्रम सुरू केले जात आहेत। तरी या वाहिनीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा। आजपासून डोंबिवली शहरामध्ये जी अविरत अशी ही मराठी वृत्तवाहिनी सुरू होत आहे त्याबद्दल हार्दिक अभिनंदन। ठाणे शहर पोलीस आणि कृष्णनगर पोलिसांच्या वतीने आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत। या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून ज्ञान वाढावं आणि लोकांना चांगली करमणूक आणि चांगल्या बातम्या मिळाव्यात। पोलिसांना पण ह्या वाहिनीचा उपयोग करून घेण्याचं त्यामध्ये माध्यम आहे ते ऐकून पण आम्हाला फार बरं वाटलेलं आहे आणि ह्या चॅनलला असंच यश यावं असं आमच्या हार्दिक शुभेच्छा। जी अविरत इंटरनेट मराठी वृत्तवाहिनी ही सुरू झालेली आहे त्याबद्दल मी तिला आमच्या पोलीस ठाण्यातर्फे शुभेच्छा देतो। तसेच या वाहिनीमार्फत पोलिसांनी उघडकीस आणलेले गुन्हे लोकांपर्यंत या वाहिनीमार्फत पोहोचवले जातील
व त्याद्वारे आम्ही लोकांशी संपर्क साधून गुन्ह्यांना कसा प्रतिबंध व्हावा याबद्दल मी व माझे सहकारीसुद्धा या वाहिनीमार्फत लोकांना माहिती देतील. ही वाहिनी इंटरनेटवरून सुद्धा आपण पाहू शकाल. भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचणारी ही वाहिनी आहे. या वाहिनीची उत्तरोत्तर प्रगती हो अशी शुभेच्छा मी देत आहे. कल्याण डोंबिवलीत साथीच्या रोगाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. मात्र हे रोग नियंत्रणात आणण्यास आम्ही सज्ज आहोत असा दावा पालिकेने केला आहे. शहरभर साचलेल्या कचऱ्यांचे ढीग, ओसंडून वाहणाऱ्या कचरा कुंड्या आणि नाकावर रुमाल ठेवून मार्गक्रमण करणारे पादचारी असे सर्वसाधारण चित्र कल्याण डोंबिवली शहरात पाहावयास मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील साफसफाईचा बोजवारा उडाल्याने पावसाच्या सुरुवातीला वेगवेगळ्या साथीच्या आजारांनी शहरात शिरकाव केला आहे. जून महिन्याच्या प्रारंभीच 879 तापाचे तर अतिसाराचे 100 रुग्ण आढळून आले आहेत. अतिवृष्टीमुळे पाणी पुरवठा दूषित होण्याची शक्यता असते. त्यामुळे कॉलरा, विषमज्वर, अतिसार, गॅस्ट्रो, कावीळ यासारख्या जलजन्य साथींच्या रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. तसेच डासांच्या उत्पत्तीमुळे हिवताप, डेंग्यू, मेंदूज्वर सारखे रोग पसरतात. 7 जूनपासूनच पावसाला सुरुवात झाली. गेल्या 14 दिवसात वेगवेगळ्या आजारांचे रुग्ण आढळून आले. तापांच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असून कावीळ 10, मलेरिया 13 असे रुग्ण आढळून आले आहेत. महापालिकेचे कल्याण रुक्मिणीबाई व डोंबिवली शास्त्रीनगर हे 2च रुग्णालये आहेत. सदर रुग्णालयात डॉक्टरच नसल्याने रुग्णांना खाजगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. साथीच्या रुग्णांची माहिती पालिकेला कळविणे बंधनकारक आहे. मात्र अनेक रुग्णालयाकडून पालिकेला नियमितपणे माहिती पुरवली जात नाही. त्यामुळे रुग्णांची नेमकी संख्या कळून येत नाही. पालिकेच्या आरोग्य विभागाने 4878 घरांचे सर्वेक्षण केले. 10 पाण्याचे नमुने घेण्यात आले. त्यातील 1 नमुना दूषित आढळून आला. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांना तोंड देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाचे वर्षी आपत्कालीन कक्ष स्थापण्यात आले. तरी अपुऱ्या डॉक्टरांमुळे हा कक्ष शोभेपुरताच ठरण्याची शक्यता आहे. पालिकेचे डोंबिवलीत शास्त्रीनगर व कल्याणात रुक्मिणीबाई रुग्णालय आहे. मात्र दोन्ही रुग्णालयात डॉक्टरांची अपुरी संख्या असल्याने व नर्सवर कामाचा ताण सहन करावा लागत आहे. बालरोग तज्ज्ञ, फिजिशियन, भूलतज्ज्ञ आदी डॉक्टरांची कमतरता आहे. त्यामुळे 7 रोगाशी पालिकेच्या रुग्णालये तोंड देऊ शकतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे. पावसाळ्यात 7 रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 7 रोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पालिकेच्या दोन्ही रुग्णालयात 10 खाटांचे स्वतंत्र कक्ष उघडण्यात आले आहे. पालिकेकडे औषधाचा साठा पुरेसा असल्याचे डॉक्टर लीलाधर मस्के, वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी सांगितले. सध्याच्या धावपळीच्या जीवनात सर्वांनाच वाटते की आपले जीवन सुख समृद्धी व आनंदाचे जावो. आपले ग्रह शांत राहून आपल्या कामात, व्यवसायात नियमित यश मिळून आपले जीवन सुरळीत चालावे. आपला येणारा प्रत्येक दिवस आनंदात जावा यासाठी प्रत्येक जण रोज न चुकता भविष्य पाहतो. तर यासाठीच आम्ही घेऊन येत आहोत आपला विशेष कार्यक्रम, आपला दिवस आपले भविष्य. नमस्कार. आम्ही सर्वांसाठी घेऊन येत आहोत आपल्या सर्वांच्या आवडीचे वेगवेगळे कार्यक्रम. त्यातच सर्वांच्या तोंडाला पाणी सुटेल असा आवडता कार्यक्रम म्हणजेच रस्सल मेजवानी. तर यामध्ये आपण स्वतः भाग घेऊन वेगवेगळे रुचकर व स्वादिष्ट पदार्थ बनवून आपल्या हाताची चव संपूर्ण जगाला दाखवू शकता व आपण इतरांनाही सुगरण बनवू शकता. मग वाट कसली बघता? हातात आलेल्या संधीचं सोनं करा. यासाठी आमच्याशी संपर्क साधा. आमचा ईमेल ID आहे grandmastermusic71@gmail.com. नमस्कार. आम्ही आपल्या सेवेत सोमवारपासून रात्री 9 वाजता नवीन घडामोडी घेऊन येणार आहोत. तर बघण्यास विसरू नका जी अविरत मराठी न्यूज.